वर्ष प्रतिपदा निमित्त आज ही शोभायात्रा निघालेली आहे। या भागाचा एक उद्देश आहे की मराठी माणसाची जी अस्मिता मुंबईमध्ये आहे ही कायमस्वरूपी टिकली पाहिजे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आज महाराष्ट्र घडवला, या महाराष्ट्राचं स्वराज्य घडवलं, याचं सुराज्य घडवण्याची ही एक संकल्पना आजच्या यात्रेमधून दिसून येते। त्यामुळे सर्व समभाव, सर्व जातीचे, सर्व पंथांच्या लोकांना घेऊन संघटितरित्या हिंदू संघटन, हिंदू राष्ट्र हे एकत्र राष्ट्र झालं पाहिजे, यासाठी ही असणारी रॅली आहे। दुसरा महत्वाचा आहे की मुंबई शहरामध्ये ज्या मुंबईच्या गिरण्या होत्या, या गिरण्यातून हजारो लाखो गिरणी कामगार मुंबईचा विकास आणि क्रांती केलेली आहे। त्या गिरणी कामगारांचं सुद्धा मुंबईत पुनर्वसन झालं पाहिजे, मुंबईच्या बाहेर त्यांना हाकललं जातं हे थांबलं पाहिजे। हा सुद्धा संदेश या ठिकाणी तुमच्या माध्यमातून देत आहे। जो मराठी माणूस आहे तो मुंबईत टिकला पाहिजे, मुंबईच्या बाहेर जाता कामा नये, ही सुद्धा मराठी माणसाची अस्मिता आहे। मराठी माणूस कधी एक जातीपात केलेला नाही, करणारही नाही, पण सर्व समभाव, सर्वांना बरोबर घेऊन राष्ट्र निर्माण करणं, हिंदू संघटन निर्माण करणं आणि कोणीही हिंदू धर्माकडे जर वाकड्या नजरेने पाहिलं त्याला चोख उत्तर देण्याची ताकद या मराठी आणि हिंदू समाजाकडे आहे, याचं लक्षात भान ठेवलं पाहिजे। म्हणून प्रत्येकाने यावं, अरविंद गोविंदानं राहावं, पण या ठिकाणी जर आमच्यावरती कुरघोडे करायचं काम सुरू केलं तर त्याला चोख उत्तर देण्याची सुद्धा ही एक प्राथमिक तयारी असं म्हटलं तरी काही हरकत नाही। पण आजच्या हिंदू दिनानिमित्त, हिंदू संघटन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो। खूप चांगली रॅली निघाली आहे, हा दुसरा वर्ष आहे, दुसऱ्या वर्षामध्ये सुद्धा एवढं संघटन मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि धीरे धीरे या गोष्टीची गती नक्कीच वाढेल असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो। जय श्रीराम।